युतीची यादी ही आज उद्या जाहीरच होणार होती, परंतु मध्येच आमदार संजय गायकवाड यांनी बुलढाणा लोकसभेसाठी अर्ज भरलेला आहे। भाऊ, काय म्हणाल? आज तुम्ही अचानकपणे अर्ज भरलाय, महायुतीची अजूनही यादी जाहीर झाली? अचानकपणे किंवा मध्येच अर्ज भरलेला नाही आहे। आज अर्ज भरायचा पहिला दिवस आहे आणि त्या मुहूर्तावर मी अर्ज भरला। याच्यामुळे मध्येच भरला किंवा आधीच का नाही भरला, आधी भरायला कुठे चान्स होता मला? नाही, पण अजूनही उमेदवारांची यादी जाहीर झालेली नाही, आपल्या नावाची चर्चा सुद्धा नव्हती, तरी पण आपण अचानकपणे असा अर्ज भरलाय, त्यामुळे आश्चर्य वाटतं। चर्चा जनतेमध्ये होती ना, चर्चा नव्हती असं कसं म्हणता येईल? आपण आपल्या उमेदवारीवर ठाम आहात? आता मी हे 3 वेळेस सांगितलं की उमेदवारी अर्ज आपण भरलेला आहे आणि कोणीही उमेदवारी अर्ज भरतात तर ते लढण्याकरताच भरतं ना। असं तर नाही ना की भाजपकडनं जी रणनीती अवलंबल्या जाते आहे त्याच्यावर तुमच्या माध्यमातून दबाव टाकायचा प्रयत्न केला जातोय? अजून तर काही ही जागा कोणाकडे गेलेली नाही आहे, ही जागा शिवसेनेकडेच आहे, त्याच्यामुळे असं समजण्याची आवश्यकता वाटत नाही। नाही, पण भाजपने जो अंतर्गत सर्वे केलेला आहे अशी चर्चा आहे की भाजपने अनेक विद्यमान खासदारांना सुद्धा उमेदवारी नाकारली आहे आणि ती जागा भाजपच्या कोट्यातनं मागण्याचा प्रयत्न सुरू आहे अशी चर्चा आहे आणि त्यामुळे अनेक आमदार, तुमच्या गटातले अनेक खासदारही नाराज आहेत। नाही, ते उमेदवारी बदलल्यामुळे किंवा इतके दिवस पक्षात काम केल्यानंतर अचानकपणे उमेदवारी जर नाकारली तर नाराजी तर प्रत्येकामध्ये येतच असते, परंतु कुठेतरी त्यांच्यामुळे आम्ही त्यांच्या ह्या सर्वेक्षणामुळे किंवा ह्या जागा कोणीतरी त्यांच्याकडे जाईल म्हणून मी अर्ज दाखल केला, तर ते तसं काही नाही आहे। माझा अर्ज हा कार्यकर्त्यांच्या रेट्यामुळे आणि जनतेच्या आग्रहामुळे टाकलेला आहे। आपण आपल्या उमेदवारीवर ठाम राहाल म्हणजे लोकसभा निवडणूक तुम्ही लढणारच? मी तुम्हाला आधीच सांगितलं की अर्ज भरताना कोणी उमेदवार लढाईकरताच उभा राहतो ना, अर्ज भरतो ना। मग उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आधी मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालं होतं? आधी काय बोलणं नाही झालं, मुख्यमंत्री महोदयांशीच नाही तर कोणाशीच नाही, फक्त कार्यकर्त्यांशी संवाद झाला। पण अर्ज भरणं झाल्यानंतर मग साहेबांशी माझं बोलणं झालेलं। काय बोलणं झालं? ते आता आमच्या दोघातला विषय आहे। तर नक्कीच मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे आणि निवडणूक लढण्यासाठीच मी अर्ज भरलेला आहे असं संजय गायकवाड हे त्यांच्या उमेदवारीवर ठाम आहेत। कॅमेरामन शांताराम तायडेसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।